महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। कोलकाता येथे महिला डॉक्टरवरील अतिशय निर्घृण आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी वसमत डॉक्टर असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन नीमा होमिओपॅथी डेंटल आणि लॅब यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या घटनेची तात्काळ निष्पक्ष सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणेकडून पारदर्शक तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि डॉक्टरवरील होणारे सततचे हल्ले थांबवण्यासाठी कडक केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या संरक्षणासाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुसज्ज सुरक्षा रक्षक यासारख्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडे आणि रुग्णालयात पीजी रहिवाशांसाठी योग्य ऑन कॉल रूम आणि वसतिगृह प्रदान करावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले। बघूया आमचे प्रतिनिधी नागराज यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून रोज दैनंदिन रुग्णांची सेवा करणारे म्हणजे डॉक्टर। कोरोनाच्या काळात करोडो रुग्णांना जीवदान देणारे ते म्हणजे डॉक्टर। आज त्या डॉक्टरांना स्वतः या ठिकाणी निवेदन देण्याची वेळ आली आहे। असा काय प्रसंग घडला आपण थेट त्यांच्याकडून जाणून घ्या। आपण या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले, काय प्रकार घडला काय सांगा। आज डॉक्टर्स असोसिएशन वसमत आणि IMA वसमत तसेच नीमा वसमत या सर्व संघटनेतर्फे एक मोर्चा काढलेला आहे उपजिल्हा अधिकारी आणि तहसील ऑफिसवर। त्याचं कारण असं आहे की कलकत्तामध्ये जी घटना घडलेली आहे, डॉक्टर्सवर महिला डॉक्टर्सवर बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे, त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तर आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की अशा घटना याच्यानंतर होता कामा नये। तुमचं कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष नाहीये, कायदा व सुव्यवस्था तुमची एकदम कोलमडलेली आहे। जे गुन्हेगार आहेत किंवा जी पब्लिक आहे किंवा जे काही असे कृत्य करतात त्यांच्यावर या प्रशासनाचा बिलकुल धाक नाहीये। प्रशासन जे चालतं ते नुसत्या धाकावर चालतं की बाबा ही घटना घडल्यानंतर मला काय होईल, हा जो धाक आहे तो ह्या भारतामध्ये राहिलेला नाही। म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या सरकारचा, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचे जे सरकार आहे त्यांना विनंती आहे किंवा मागणी आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी बघितलं डॉक्टर असोसिएशन असो किंवा डॉक्टर संघटनेच्या इतरही संघटना असो यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सर, अत्यंत म्हणजे अशी चुकीची घटना घडलेली याचा आपण निषेध करत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। आरोपीला कडक कारवाई होण्यासाठी आणि जर नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल? आरोपीला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि जर समजा फाशी शिक्षा लवकर झाली नाही किंवा त्याच्यातील मूळ अजून काही आरोपी असतील तर ते जर शोधण्यास विलंब झाला आणि असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जर म्हणजे प्रशासन कुठंतरी कमी पडतंय, पश्चिम बंगालचं प्रशासन आणि केंद्र सरकार, तर ह्यानंतर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू आणि ह्याच्यामध्ये मोठ्यात मोठं देशभर आंदोलन छेडला जाईल। आता सध्या आज आम्ही फक्त एक दिवसाचा लाक्षणीय OPD बंद आणि रुटीन वर्क बंद केलेले, फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवल्यात। पण ह्यानंतर जर डिले झाला किंवा त्याच्यामध्ये जर कमी जास्त वाटलं तर आम्ही पूर्ण भारतभरातील वैद्यकीय सेवा 100% बंद करू आणि ही घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे। एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि त्याच गोष्टीचा निषेध करत या ठिकाणी आंदोलनामध्ये आता स्वतः शेकडो महिला सुद्धा डॉक्टर या ठिकाणी उपस्थित। काय वाटतं या घटनेबद्दल? आज आपल्या देशाला 75 वर्ष पूर्ण झालेले स्वातंत्र्य होऊन याचं मला खरं तर हे म्हणायलाच मला वाईट वाटतं। जर तुमच्या देशामध्ये तुमची महिला सुरक्षित नसेल तर तुमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे? आणि ही मुलगी जी होती ती PG स्टुडंट होती, म्हणजे त्या सगळ्यात हुशार मुलींनी, म्हणजे तुमचा विद्यार्थी हे तुमच्या देशाची संपत्ती असते आणि या संपत्तीवर जर असा आघात होत असेल तर आपल्या देशाचं भविष्य काय असेल? हे फक्त डॉक्टर मुलीवर आघात आहे, तिच्यावर अत्याचार आहे म्हणून निषेध नाहीये। कोणती मुलगी आमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे। तर ही कोणतीही घटना, क्षुल्लक घटना सुद्धा मला वाटते पोलीस प्रशासनानं, इथले राजकीय जे कोणी नेते आहेत त्यांनी विशेष करून त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक गुन्हेगाराला मोठ्यात मोठी शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण याच्या पुढे कोणीही महिलेवरती अत्याचार करूच नाही। या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा डॉक्टर महिला आहेत। अतिशय म्हणजे बेकार घटना घडलेली याचा निषेध करत आपण या ठिकाणी कसं बघताय घटनेकडे?
ज्या देशामध्ये आपण स्त्रीला देवी म्हणून पूजतो किंवा डॉक्टरला देव समजतो, त्याच देशामध्ये 9 ऑगस्ट रोजी एका महिला डॉक्टरवर ऑन ड्युटी असताना अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यात आला। ही मानवतेला काळीमा फासणारी अतिशय निंदनीय घटना आहे आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज वसमत डॉक्टर्स असोसिएशन आणि तर्फे आणि पूर्ण देशभरामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। तरीही पूर्ण देशभरामध्ये बंद पुकारण्यात आला तरीही डॉक्टर्सनी माणुसकी दाखवत इमर्जन्सी सेवा चालू ठेवलेल्या आहेत। हा त्या डॉक्टर मधला खरंच देव जागृत झालेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। तरीही शासनाने लवकरात लवकर या घटनेची नोंद घेऊन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे। ही महिला फक्त एक डॉक्टरच होती असं नाही, तर ती एक महिला आणि सगळ्यांची भगिनी होती, तर तिच्यासाठी सगळ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। शासनाने या घटनेचा लवकरात लवकर विचार केला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। बघितलं त्या ठिकाणी वसमत शहरातील म्हणजे 150 डॉक्टरांनी या ठिकाणी इमर्जन्सी सेवा वगळता ओपीडी संपूर्ण बंद ठेवलेला आहे आणि अतिशय कोलकाता या ठिकाणी बेकार घडलेली घटना म्हणजे महिला डॉक्टरवर अत्याचार झाला, त्या घटनेचा निषेध करत त्या संबंधित आरोपीवर कडक कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन आहे। आता याच निवेदनाकडे हे शासन कितपत लक्ष देईल आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा कधी करेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। मी नागराज इंगळे। निवेदन देतेवेळी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर M.R. कॅतंवार, इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब सेलुकर, सचिव डॉक्टर मयूर सातपुते, डॉक्टर विजयराव तांबाळे, डॉक्टर कुंटे, डॉक्टर पारडीकर यांच्यासह शेकडोंच्या संख्येने डॉक्टर व महिला डॉक्टर उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.